राहिल्या तर कसं व्हायचं? राणीला वाटायचं माझ्या घरी कन्याचा जन्म. ज्यावेळी ब्राह्मण देवताने विचारलं, म्हणले संकल्प सोडायचे, राजेसाहेब दुर्लक्ष करतायत, त्यावेळी राणीने सांगितलं, म्हणले ब्राह्मण देवता हो, दक्षिणा डबल देईल, पण माझ्या घरी मुलगी झाली पाहिजे. पहिली राणी बरी की जिने मुली करता डबल दक्षिणा. इथं बसलेल्या कोणीही मसोबाची शपथ घेऊन सांगा की मी मुली करता उपवास केले. एखादा हातवरती करा एक तरी की मुली करता मी उपवास केला की मुलगी व्हावी म्हणून. घरी गेल्यावर मुलीनो पाहता, मुलीनो गेल्यावर पाया तुमचे हाल पहा कसे आहेत. एवढ्या गर्दीमध्ये मुली करता एकीने उपवास केला नाही, मुलगा व्हावा म्हणून किती जणीने उपवास केला. खोटं नका बोलू. आता तुम्हाला मसोबाची मुलींनो घरी गेल्यावर पहा. एक जण मिळाले मुली करता. महाराज या पृथ्वी तलावरती पुराणामध्ये असे अनेक चरित्र येतात. दक्षाच्या घरी सुद्धा अनेक मुली होत्या, परंतु दक्षाने सुद्धा मुलगी होण्याकरता देवीची आराधना केली असं पुराणामध्ये सापडतं. शिवमहापुराणामध्ये तुम्ही गेल्या वर्षी ऐकलंय. त्या देवीनं कन्या रूपामध्ये माझ्या घरी यावं म्हणून दक्षाने तपश्चर्या केली, देवीची आराधना केली, परंतु स्त्रीनं मुली करता काही साधना केली असे पुराणामध्ये बी कमी पुरावे. या श्राद्धदेव मनूची पत्नी मुठी महाराज, हिला वाटायचं की माझ्या घरी सुंदर कन्याचा जन्म व्हावा. आणि कन्याचा जन्म व्हावा म्हणून हिनं ब्राह्मण देवतेला सांगितलं. म्हणले ब्राह्मण देवता हो, जर माझ्या घरी मुलगी झाली की दक्षिणा डबल. म्हणून शास्त्र आहे, ब्राह्मण देवता जेवल्यानंतर जर दर्शन घेतलं त्यावेळी जर ब्राह्मणाने आशीर्वाद दिला की म्हणले 100% पूर्ण जेवल्यावर. म्हणले ब्राह्मणाला उपासी असताना कधीच आशीर्वाद मागायचा नाही. म्हणून ब्राह्मण देवता घरी आले का चहा पाणी भोजन वगैरे झालं की मग आशीर्वाद मागायचे, उपासी नाही बरं. आणि शास्त्र सांगतं तिघ जण घरी आल्यानंतर त्यांना जमिनीवर बसू द्यायचं नाही. एक ब्राह्मण जर घरी आले ते जर जमिनीवर बसले की शास्त्र सांगतं ब्राह्मणाच्या साधूच्या आणि गुरुच्या पृष्ठभागामध्ये लक्ष्मी आहे आणि दरिद्री बी. जर गुरु ब्राह्मण आणि संत तुमच्या घरात जमिनीवर ते येऊन बसले की दरिद्री सोडून जातात. म्हणून ब्राह्मण आले, सद्गुरू आले, संत आले तर बसण्याकरता आसन टाकायचं. आसनावर संत बसले की म्हणले लक्ष्मी देऊन जातात. म्हणून ब्राह्मण किती तुमचे क्लोज मित्र असू द्या, किती जवळचे असू द्या, ते घरी आल्यानंतर जमिनीवर नाही बसायचं. मित्र जरी असले तरी शास्त्र आहे बरं. ज्याला कर्ज बाजारी व्हायचे त्याने कधीच ब्राह्मणाचे पैसे उधार ठेवायचे. आता असे काम सुरू झाले, लग्न बिग्न लावून घेतात आणि लग्न लावून घेतलं तर देऊ ना देवा, देऊ ना देवा, देऊ ना देवा. त्या मुलीला मुलगा झाला तरी देऊ ना देवा. शास्त्र म्हणतं ब्राह्मणाचं जर पैसे राहिले तर मनुष्य कर्ज बाजारी होतो. आता काहीला वाटत असेल हे ब्राह्मण आहे काय, लोक लगेच डोकं लावतात. आपले लोक डोके लावायला लय पक्के, काही काही ना बसल्या बसल्या डोकं लावलं 100% ब्राह्मण दिसते. खरं बोलणं लय अवघड आहे कलियुगात.
100% काही न बसल्या बसल्या डोकं ब्राह्मणच दिसतो. खरं सांगा मसोबाची लावलं तुम्ही डोकं. हे शास्त्र आहे. सद्गुरू आल्यानंतर, ब्राह्मण आल्यानंतर, संत आल्यानंतर कधी जमिनीवर नाही. आणि मला तरी एवढा आनंद वाटला या भागामध्ये. महाराज संत पूजन करायचं कसं हे जर कुठं शिकायचं तर म्हणले वैजापूर तालुक्यामध्ये गंगागिरी महाराजांच्या परिसरामध्ये शिकायचं संत पूजन काय असतं. एवढ्या प्रेमाने महाराज इतरत्र पूजन सर्वत्र होतं, परंतु तुमची अलौकिक परंपरा आहे. स्तुती करण्या एवढी परंपरा आहे. भगवान सुजी म्हणतात ऋषींनो, ज्यावेळी ब्राह्मण देवतेला भरपूर दक्षिणा दिली त्यावेळी ब्राह्मण देवतेनं संकल्प कन्या होण्याकरता संकल्प सोडला. यज्ञामध्ये आहुत्या टाकल्या. आता एक विचारू का तुम्हाला, यज्ञामध्ये आहुती टाकताना स्वाहा म्हणतात. काय म्हणतात? स्वाहा. का बरं? का स्वाहा म्हणतात? किती मोठा मंत्र असला तरी ब्राह्मण देवता आहुती टाकताना स्वाहा. का बरं स्वाहा का म्हणतात? यज्ञ केला नाही. आणखी एक विचार, लग्न झाल्यानंतर घोड्यावरच का बरं बसतात? ज्याची गाढवावर बसायची लायकी नाही, का बरं? माहितीये घोड्यावर का बसतात? मग कम बसले का घाई होती एवढी? ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टीची गडबड करायची काही गरज आहे? किती जणाला माहिती आहे घोड्यावरच नवरदेव का बसतो? कोणालाच नाही. सांगू मग, फक्त सांगितल्यावर एवढीच विनंती आहे, सासऱ्याला फोन लावू नका की मला घोड्यावर बसायचं माहिती नव्हतं, आता महाराजांनी सांगितलं डबल बसायची इच्छा. ब्राह्मण देवता यज्ञामध्ये आहुती टाकताना स्वाहाच का म्हणतात हे अगोदर क्लिअर करतो, नंतर दुसरा विषय. आणि घोड्याचं नंतर बघू. घोड्याची काय गडबड एवढी? आता येवो तेवो तुम्ही बसलेलेच आहेत, आता काय त्याचा फायदा आहे? झाले क्लिअर? क्लिअर झाले? आणता का इकडे त्यांना? त्यांना इकडे आणता का? काहीच नाही, बसून. बोली अन्नपूर्णा माता की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. गंगागिरी महाराज की. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. पुराणामध्ये वर्णन आलं, ब्राह्मण देवताने आहुती सोडली. आता स्वाहा का म्हणतात हे सांगतो. दक्ष प्रजापतीला अनेक कन्या झाल्या. दक्ष प्रजापतीना एका कन्येचा विवाह धर्माबरोबर केला, एका कन्येचा विवाह यज्ञाबरोबर केला, एका कन्या. आता हे सगळं पुराणामध्ये याचं खूप विस्ताराने वर्णन आहे, सगळं सांगत नाही. मला फक्त स्वाहा एवढं सांगायचंय, बाकीचा विषय काय वाढवत नाही. एक स्वाहा नावाची कन्या ही यज्ञाला दिली, यज्ञ नारायणाला दिली. आणि ज्यावेळी यज्ञ नारायणाबरोबर हिचं लग्न झालं त्यावेळी यज्ञ नारायण अति प्रसन्न झाले आणि प्रसन्नतेमध्ये म्हणू लागले, आज माझ्याकडे काहीतरी मागून घे. आणि काहीतरी मागून घे म्हणल्यानंतर टाळ्या वाजवायला. वर या.
भोली अन्नपूर्णा माता की ज्यावेळी आपले पतिदेव अति प्रसन्न झाले, पतिदेव प्रसन्न झाल्यानंतर म्हणले आज माझ्याकडे काहीतरी मागून घे, काहीतरी माग म्हणल्यानंतर हिनं हात जोडले आणि मागणं मागावं तर महाराज असं मागावं. मी मगाशी बोललो जे इथं बी काम येईल इथून गेल्यानंतर बी काम येईल. आता आणखी एक प्रश्न विचारतो. आपल्याकडे गणपती बाप्पा मोरया म्हणतात का बरं? गणपती बाप्पा मोरया, हे मोरया काय? मोरया काय? गणपती बाप्पा ठीक आहे, मोरया काय माहिती? आता पुन्हा हे दुसरं निघालं. आणि देवी भागवत असंच आहे महाराज. देवी भागवत जे आहे ना, कथित कथा भागवत कथा सांगायला सोपी आहे, रामायण सोपं आहे, शिवमहापुराणही सोपं आहे. परंतु देवी भागवत एक विषय असा आहे की या कथेत कथा आहे देवी भागवतामध्ये. आणि माता माऊलीने यावर्षी देवी भागवत करायचा विषय पक्का ठरला होता. काही झालं तरी म्हणले त्या आता कोणतं अगोदर सांगू? मोरया अगोदर सांगू का स्वाहा अगोदर सांगू का घोडा लग्नाचा? हे असं सूत्र असंच मी 2 वाजणार आहे. मी दुपारी जालन्याला कथा करून आलो. वाटतं का चेहऱ्यानं तुम्हाला? नाही ना. मग 2 वाजेपर्यंत वाटू देणार नाही. फक्त तुमच्या तोंडावर जर का 12 वाजले, तुमच्या तोंडावर जर का 12 वाजले, तुम्ही का सूर्यफुलासारख्या माना खाली टाकल्या, झोप आली तरी शेजारीन म्हणली झोपली का? बिलकुल नाही, मी डोळे बंद करून ऐकते. झोपत नाही मी कधीच. आणि असा झोप जाऊ लागला ते म्हणून का हो आता तर म्हणले झोपत नाही, डोळे बंद करून ऐकते. माग पुढं होऊ लागले. नाही, कथा माझ्या अंगात आली. शेवटपर्यंत झोपले मी मान्यच करायचं नाही. आणि झोप आली तर बिंदास झोपा. उद्यापासून गोधाड्या घेऊन काय अर्थ? घरी झोपणं काय सोपं आहे का? लेकरण बकरण डुकरण त्यात पुन्हा बिबटे. बिलकुल उद्यापासून गोधाड्या घेऊन. कोणाला जर भूक लागत असेल तर येताना दुरडी घेऊन या. फक्त 7 दिवस घरी झोपू नका. या 7 दिवसात जर घरी झोपले तर काय व्हावं लागतं सांगितलं ना पहिल्या दिवशी मी. काय व्हावं लागतं? आणि माणसाला पाल्या. पक्क लक्षात द्या. हे एवढेच आलेत, बाकीचे घरी गेल्यावर परत सांगा तू पाल्या झाल्यावर माझं काय. 7 दिवस घरी झोपायचं. शास्त्र सांगतं पुराण चालू असताना जर घरी झोपला तर म्हणले अख्ख्या गावाचं पाप त्याच्याकडे जातं. अख्ख्या गावाचं. म्हणून कथेत टाळी वाजवायची. कथेत टाळी वाजली की म्हणले पाप बाहेर पडतं. म्हणले ते पाप कुठं जातं? म्हणले जो टाळी वाजत नाही त्याच्या डोक्यावर. बापरे, आता आवाज झाला खरा टाळ्याचा. आतापर्यंत बळच चालू होत. आता जर कथेत रोज टाळ्या वाजवल्या तर म्हणले अटॅक सारखा आजार सुद्धा तुमच्यापासून लांब पळतो. अटॅक. म्हणून रोज 200 टाळ्या वाजायच्या रोज. महाराज आपले ग्रंथ, आपले मुनी, आपले साधू हे विज्ञानवादी होते. जर रोज 200 टाळ्या वाजवल्या तर अटॅक येत नाही. अटॅक किती? रोज 200 टाळ्या वाजवल्या. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना माझी विनंती आहे, रोज 10 मिनिट सर्व परिवाराला एकत्र घेऊन भजन करत जा. 10 मिनिट.
किती मिनिट? फक्त 10 मिनिट. सर्व परिवाराने आणि परिवार शेवटपर्यंत प्रेमाने राहावा असं वाटत असेल तर दिवसातून एक वेळचं भोजन सर्व परिवाराने एकत्र बसून करा. तो परिवार कधीच वेगळा होणार नाही. आणि आता सध्या या गोष्टीची गरज आहे बरं. आता सध्या या गोष्टीची एवढी गरज आहे कारण आता माणसाला माणसाचं ओझं होऊ लागलं. आता फक्त हम दो हमारे दो बुड्ढा बुड्ढी गो. माणसं नकोय. एक वेळा रात्रीचं भोजन सोबत करा किंवा सकाळचं भोजन सोबत करा. आणि भोजन करताना शास्त्र सांगतं कधीच असा गोड राऊंड करून भोजन करायचं नाही. आळं करून कधीच जेवण करायचं नाही. हे कायम लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना सवय आळं करायची. एका पंक्तीत जेवायचं. आळं केलं की समजायचा मेळ बिघडला. आळं करून बसायचं. आळण बिलकुल पंक्तीमध्ये एका लाईनने जेवण करायचं. जेवणाचे सुद्धा नियम आहे. जर एक वेळा भोजन आणि एक वेळा भजन जर सगळ्या परिवाराने सोबत केलं तर पुराण सांगतो तो परिवार कधीच विभक्त होणार नाही. कधीच नाही. मी सांगत होतो दक्ष प्रजापतीची स्वाहा नावाची कन्या यज्ञ भगवंताला दिली आणि ज्यावेळी पतिदेवाने मागण्याकरता विनंती केली त्यावेळी ना हात जोडले. डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या आणि ही रडणारी स्वाहा म्हणू लागली पतिदेवा द्यायचं तर एकच द्या म्हणले. जोपर्यंत तुमचं नाव आहे तोपर्यंत तुमच्या नावाबरोबर माझं नाव राहिलं पाहिजे. काय म्हणली? आणि मला माहिती म्हणले या पृथ्वी तलावरती जोपर्यंत यज्ञ नारायण आहे तोपर्यंत सूर्यचंद्र आहेत. म्हणून तुमच्या नावाबरोबर माझं नाव राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या पत्नीला वचन दिलं देवी इथून पुढे जोही कोणी यज्ञ करल आणि यज्ञामध्ये आहुती टाकताना जोपर्यंत तुझं नाव घेणार नाही तोपर्यंत मी त्या यज्ञाचा स्वीकार करणार नाही. म्हणून तेव्हापासून तर आतापर्यंत ब्राह्मण देवता यज्ञामध्ये आहुती टाकताना स्वाहा म्हणतात. ही स्वाहा कोण आहे? स्वाहा कोण आहे? ही यज्ञ भगवंताची यज्ञ नारायणाची पत्नी. तिने वरदान मागून घेतलेलं होतं. म्हणून असं काहीतरी मागायचं झालं तरी नवऱ्याकडे असं काहीतरी मागावं. नाही तर येडी लग्न जमलं आणि ही म्हणली आयफोन द्यान फोन द्यान. त्या भिकाऱ्याकडे फोन येत. लग्न झाल्यानंतर नवऱ्याला म्हणायचं मला काशीला नेशील का, वृंदावनाला नेशील का, आवध नगरीला नेशील का. आणि तो जर म्हणला काशी बिशी आपल्या काही डोक्यात नाही त्याला म्हणायचं तो एक काशी तिकडच. आणि महाराष्ट्रात जन्माला येऊन जर अयोध्येला गेले नाही महाराष्ट्रात जन्माला येऊन जर वृंदावन आणि काशी जर पाहिली नाही तर पुढचा जन्म डायरेक्ट पाकिस्तान. काहीच कामाचं नाही म्हणते. वृंदावनाला एकदा जाऊन मन चल रे वृंदावन धाम राधे राधे मन चल रे वृंदावन धाम राधे राधे. सर्वांनी हरी बोल.